महाराष्ट्रात पुन्हा विक्रमी परकीय गुंतवणूक। देशाच्या 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोस्ट करत दिली माहिती। पाक व्याप्त काश्मीर सोबत आता पाक व्याप्त काँग्रेस देखील तयार झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं टीकास्त्र। काही पक्षांचे नेते इतके वेड्यासारखे बोलतात की त्यांच्या अक्कलेला व्हायरसनं करप्ट केलंय। फडणवीसांचा घणाघात। 2019 मध्ये ठाकरेंनी आम्हाला धोका दिला, पण राजकारणामध्ये वाट शोधावी लागते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। फडणवीसांनी नीतिमूल्य का जपली नाहीत? संजय राऊतांचा सवाल। उपमुख्यमंत्री अजित दादा आणि शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। या मताबाबत ते दोघेही मला माफ करतील, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। वैष्णवी हगवणेच्या पती, सासू आणि नणंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। शिवाजीनगर न्यायालयाचा निर्णय। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी जालेंदर सुपेकर यांना गृह विभागाचा दणका। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या 3 कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार काढला। अनिल कसपटे यांनी हगवणेच्या वकिलांचे सर्व आरोप फेटाळले। विषयाला कलाटणी देण्यासाठी वैष्णवीच्या चारित्र्याबाबत चुकीची वक्तव्य। अनिल कसपटेंचा आरोप। देशामध्ये कोरोनाचे तब्बल 1252 रुग्ण। केरळमध्ये सर्वाधिक 430 नवे रुग्ण, तर महाराष्ट्रामध्ये 383 रुग्ण, 6 जणांचा मृत्यू। समुद्राचं पाणी पिण्यायोग्य होणार। समुद्राचं खारं पाणी गोड करण्यासाठी मनोरी इथे निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार। मुंबईतील पाणी टंचाईचा प्रश्न सुटण्याची आशा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वारकऱ्यांना दिलासा। वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ। वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोल माफी। सरकारी फाईल आता हरवणार किंवा जळणार नाही। 1 जून पासून ई फाईलची सक्ती। महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे आदेश। महाराष्ट्र एटीएस कडून 3 गुप्तहेरांना अटक। पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक। आरोपी ठाण्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।